चेंडू आपण पाहिला, थोडासा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. बॅटची एज घेऊन आपण पाहिलं चेंडू त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅन मध्ये अडवला गेला. उचलणार फेकणार तोपर्यंत काढतात एक धाव. या एका धावेने या ठिकाणी धावफलकाचं खातं उघडलं गेलंय. वातावरणामध्ये गारवा थोडासा वाढलाय आणि जर का 1-2-4 षटकार आले किंवा एकाद दोन विकेट पटापट पडल्या तर मात्र गरमाहट थोडीशी मैदानामध्ये पाहायला मिळेल. तिथे मात्र आता नवीन फलंदाज आपण पाहताय राजेश म्हात्रे हा फलंदाज, सॉरी योगेश म्हात्रे हा फलंदाज आला. नक्कीच ऐकलंय आणि हा चेंडू जातोय सरळ काव कॉर्नर रिजन मध्ये. चेंडू सीमा रेषे बाहेर, षटकार. आणि आता मात्र या ठिकाणी आपण पाहताय अजूनही आमचं भेळचं दुकान चालू आहे आणि भेळच्या छत्रीवर जर का कोणी चेंडू मारला तर अजूनही ऑफर चालू आहे. त्या भेळच्या छत्रीवर चेंडू मारल्यानंतर बॅट्समनला आणि बॉलरला सुद्धा भेल फ्री असणार आहे. आता मात्र सुंदर फटका, या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती विशाल जितेकर यांनी, परंतु त्यानंतर आपण पाहिलं मिड ऑफचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला, चेंडूची उचल केली परंतु एकही धाव या ठिकाणी घेऊ शकला नाही. दोन्ही फलंदाज मात्र निर्धाव चेंडूची होती सांगता धावफलक स्थिरावत आहे ते 7 या धावसंख्येवर. आता मात्र सुंदर फटका पाहायला मिळाला, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, चेंडू सरळ जातोय सीमा रेषे बाहेर, चौकार. आता मात्र 11 धावा धावफलकावर लागल्यात. धावफलकावर लागल्यात. आता मात्र आपण पाहता विशाल जितेकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत. फलंदाज योगेश म्हात्रे याने मात्र कलात्मक फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि त्या खराब क्षेत्ररक्षणाच्या जोरावर या ठिकाणी लेग बाईच्या स्वरूपात पंचांचा इशारा येतोय. परंतु त्या खराब क्षेत्ररक्षणाच्या जोरावर या ठिकाणी एक धाव धावून पूर्ण केली जाते. या एका धावेने धावफलक हलते आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात त्या म्हणजे 12 धावा. आदित्य पद्माकर यांच्याकडून सलग 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलाय. कदम या दरम्यान आपण पाहताय निर्धाव चेंडूचे होते सांगता जिथे 6 चेंडूंचा खेळ संपला. 12 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली. या थंडीच्या वातावरणामध्ये एका षटकाराने मात्र थोडीशी गरमाहट आणि त्यानंतर येणाऱ्या चौकाराने नवीन गोलंदाज आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर ऋषी भोईर हा गोलंदाजी मार्कवर साहिल शिवन्या 11 या संघाकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय खोपोली यांकडे गोलंदाजी करण्यासाठी. तिथे मात्र स्ट्राईकला आपण फलंदाज पाहताय योगेश म्हात्रे ज्याने एक चौकार एक षटकार लगावलाय. आपल्या वैयक्तिक 10 धावांवर जाऊन पोहोचला आणि संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजे वैयक्तिक 12 धावांवर. तिथे मात्र युट्यूब लाईव्ह च्या माध्यमातून WTCच्या माध्यमातून हे सामने लाईव्ह प्रक्षेपित केले जात आहेत. त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देऊया. परंतु हा फटका चांगला, हा फटका जातोय सरळ 1 बाउंस सीमा रेषे बाहेर. पंच आंग्रेसर आम्हाला सांगतायत जातोय चौकार.
आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू बराच काळ हवेमध्ये, मिड ऑफ द क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू येणार, झेल पकडणार. तोपर्यंत मात्र एक सोपा झेल या ठिकाणी ड्रॉप केला जातोय. कॅच सोडली जाते. या मोक्याच्या क्षणी आपण पाहता या मोक्याच्या वेळेला मात्र झेल सुटतोय. तिथे मात्र 2 धावून पूर्ण केला जात आहेत. या 2 धावांनी धावफलक हलतंय आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात ते म्हणजे 18 धावा. आता मात्र आपण पाहिलं हा चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकण्यामध्ये यश आला, परंतु कुमार पाटील यांच्याकडून या ठिकाणी पारितोषिक आलाय. सलगच्या 3 विकेटसाठी या गोलंदाजासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलाय. आणि या ठिकाणी आपण पहा खऱ्या अर्थाने क्रिकेट वेडे प्रेक्षक आहेत आणि होराळा गावातील किरण पवार म्हणून ज्याची ओळख आहे तो जय पाटील या ठिकाणी सामन्याचा आनंद घेतोय. त्यानंतर रोहित सावंत जलदगती गोलंदाज तो सुद्धा या ठिकाणी आनंद घेतोय. नीरज दामने सुद्धा या ठिकाणी आहे आणि प्रणय खोपकर हा सुद्धा या ठिकाणी या मॅचचा आनंद घेतोय. त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देऊया. या चेंडूवर काय झालं लेग बाईटच्या स्वरूपात आपण पाहिलं. 1 धाव आली. या एका धावेने धावफलक हलते. धावफलकावर धावा पाहायला मिळतात 19 धावा. आता मात्र सुंदर फटका पाहायला मिळाला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका लॉंग ऑन रिजन मध्ये त्या ठिकाणी वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये अडवला जातोय. फेकी केली जाते तोपर्यंत मिळते 1च धाव. या एका धावेने धावफलक हलते आणि धावफलकावर धावा लागतात ते म्हणजे 20 धावा. आता मात्र या ठिकाणी लेग बिफोरची अपील केली जाते. फलंदाजाला या ठिकाणी कटरतात पकडला गेलाय. फलंदाज लेग बिफोरच्या स्वरूपात बाद होतोय तो म्हणजे योगेश म्हात्रे. आता मात्र आपण पाहता या ठिकाणी नवीन फलंदाज फलंदाजीसाठी येतोय तो म्हणजे राजेश अल्पेश म्हात्रे. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावर धावा आपण पाहता मित्रांनो 20 धावा. सुमित पाटील हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पाहताय. पहिला चेंडू या ठिकाणी सुरेख फेकला. फलंदाजाला कोणत्याही प्रकारे चेंडू समजला नाही. या निर्धाव चेंडूची झाली असं सांगता आता मात्र हा चेंडू आपण पाहताय सुरेख फटका पाहायला मिळाला. 1 धाव मिळाली. एका धाव्याने धावफलक हलते आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात 21 धावा. धावा धावफलकावर लागल्यात. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आमच्यापर्यंत माहिती पोहोचते ते म्हणजे हा म्हात्रेपाडा जो संघ आहे या गावामध्ये फक्त 14 घरे आहेत आणि अजूनपर्यंत त्या घरांमध्ये युट्यूबच्या माध्यमातून तिथल्या भगिनी माता या ठिकाणी या युट्यूबच्या माध्यमातून हा सामना बघत असतील आणि जर खरोखर ते सामना बघत असतील तर त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी धन्यवाद देऊया. पंचांचा इशारा येतो. या ठिकाणी बाईटच्या स्वरूपात आलेली 1 धाव आणि या एका धावेने धावफलक हलते आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात ते म्हणजे 22 धावा. खऱ्या अर्थाने 14 घरं जेव्हा तू म्हटलंस ना तेव्हा मी पण विचारात पडलो, संभ्रमात पडलो. कारण 100 गावांची 150 गावांची घरं असतात. त्यातून चांगले 11 खेळाडू तयार करणं कठीण जातं. परंतु 14 घरांच्या गावांमध्ये जर एवढे चांगले 11 खेळाडू गुणवान खेळाडू तयार होत असतील तर खरोखर या ठिकाणी खूप मोठी गोष्ट आहे. या षटकारांविषयी आपण पाहताय षटकारांशी धावफलक हलते. धावफलकावर धावा पाहायला मिळतात 28 धावा.
एक सुंदर देखणा फटका पाहायला मिळाला, तो म्हणजे राजेश म्हात्रेच्या बॅट मधून. आता मात्र पाहिलं हा फटका चांगला होता. लॉंग ऑन रिजनचा खेळाडू त्या ठिकाणी चेंडू येऊन उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव मिळते. या एका धावाने धावफलक हलता. धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्यात त्या म्हणजे 29 धावा. 29 धावा धावफलकावर जाऊन पोहोचल्या. सर्व म्हात्रे कुटुंबीय आपण पाहताय एकाच आजोबांची ही सर्व नातवंड आहेत आणि एकत्र येऊन हा खेळ करतात. आता मात्र सुंदर फटका पाहायला मिळाला. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी झालाय. एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. तिसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न, परंतु या प्रयत्नात या ठिकाणी फलंदाज बाद होतोय, तो म्हणजे अल्पेश म्हात्रे. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण झाल्यात. या 2 धावांनी आपण पाहता धावफलक हलताय आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात. एक धावा. आता मात्र उरलेत 18 चेंडू. या सामन्याचा निकाल स्पष्ट करतील आणि 18 चेंडूंमध्ये जर सामना जिंकायचा असेल साहिल शिवन्या दापोली संघाला, तर मात्र 18 चेंडूंमध्ये धावा कराव्या लागतील, त्या म्हणजे 32 धावा. आणि या 18 चेंडूसाठी आपण पाहाल 18 चेंडू 32 धावांची गरज असताना मायक्रोफोनवर असतील माझे मित्र अभि पाटील. हाल नक्कीच आपण पाहता मगाशी बोलायचं राहिलं. आज तसं पाहायला गेलं तर कदम कुटुंबीय या सामन्यांना खूप सपोर्ट करतात. सर्व कदम कुटुंबीय या सरपंच दिनेश घाडगे साहेब यांच्या पाठीशी आज उभे राहिलेत आणि प्रेक्षकांनी सुद्धा तेवढीच आपण पाहताय. प्रेक्षकांमध्ये सुद्धा कदम कुटुंबीय खूप आहेत आणि आयोजकांमध्ये या ठिकाणी साथ सुद्धा खूप दिली आहे. खऱ्या अर्थाने त्यांना धन्यवाद देऊया, कारण आजी सरपंचांचे सामने आहेत आणि माजी सरपंच या ठिकाणी खूप मोठा सपोर्ट सिस्टम पाहायला मिळते. ती म्हणजे या दिनेश साहेब घाडगे यांना, ती म्हणजे अविनाश कदम यांची. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊया. आणि उद्या आपण पाहताय उद्याच्या दिवसामध्ये सर्व पंच या ठिकाणी, सर्व स्कोरर आणि यूट्यूब लाईव्हचे जेवढे या ठिकाणी काम पार पडतात यांच्याकडून मेजवानी असणार आहे मंगेशजी कदम यांना. मग यांच्याकडून मेजवानी असणार आहे गायत्री गारवामध्ये. तर खऱ्या अर्थाने त्याबद्दल सुद्धा त्यांना धन्यवाद देऊया. हाल धन्यवाद अमित पाटील. नाही परम मित्र आहेत आमचे ते, नका म्हणून तुम्ही नरेश तळवी. खऱ्या अर्थाने आभार मानतो मंगेशजी कदम साहेबांचं. त्यांच्या माध्यमातून छोट्याशा समालोचकांना आणि WTC ची टीम आणि त्याचबरोबरीने आमचे गुणलेखक गायत्री गारवा या ठिकाणी ही मेजबानी असणार आहे. परंतु इथे मेजबानी मात्र सुरू आहे. दुसऱ्या सत्रामध्ये धावा पूर्ण करायच्या आहेत, त्या 32 धावा मध्ये 31 धावा पूर्ण झाल्यात. काय देखणं आणि दिमागदार आयोजन आज तुम्ही आम्ही खऱ्या अर्थाने पाहताय. पंचांचा निर्बळा येतोय, सामन्याला आपण सुरुवात करतोय. 24 चेंडू आणि 32 धावा संख्येची गरज आहे. पहिल्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी 18 चेंडू आणि 32 धावा संख्येची गरज आहे. यावेळेस या चेंडूवरती एक धाव कंप्लीट झाली आहे. थंडीचा ओघ आता वाढलाय. 2 वाजून 32 मिनिटं झाली आहेत. डे नाईटची स्पर्धा जवळजवळ नाईट स्पर्धा अशीच म्हणावी लागेल आता मंगेशजी कदम सर, कारण 2 वाजून 30 मिनिटं झालीत. आता सावरोळीची डे नाईटची स्पर्धा तुम्ही बघितलं तर 4 वाजताची स्पर्धा सुरू होते आणि 12ला त्या स्पर्धेचा एंड होतो. परंतु इथे सामने थोडेसे लेट सुरू होतात आणि संपायला फार वेळ त्या ठिकाणी बघायला मिळतं. फार या चेंडूवरती मात्र पंचांनी
थांबवलं आणि इथे मात्र एक धाव धावफलकावरती येते. पहिला षटक मार्गस्थ. अंतिम आणि शेवटचा सामना आजच्या या रात्रीमधला. एक धाव धावफलकावरती आहे. विशाल जितेकर आणि सुमित पाटील ही जोडसाखळी मैदानावरती खेळ करते. वेगवान आणि तेज तरार टाकणारा हा गोलंदाज आहे. त्याच्या विरोधात ठोकणारा हा फट लगावला डीप स्क्वेअर लेग सीमा पार. वन बाउन्स आलेला हा चौकार. 4 धावा या चेंडूवरती येत आहेत. या 4 धावेने संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 5 धावा धावफलकावरती आहेत. देखणं आणि दिमाग आदरणीय दिनेशजी घाडगे यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने ही शृंखला आम्ही खऱ्या अर्थाने पाहताय. इतकं भव्य दिव्य आयोजन आज या परिसरामध्ये प्रथमच तुम्हाला पाहायला मिळतोय. चला चेंडूची पूर्तता करा. 4 धावा आल्यात या चेंडूवरती. टोटल धावून पोहोचलंय बिनबाद 5 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण आता सांगते चेंडू शिल्लक आहेत 16 आणि 27 धावसंख्येची गरज आहे. जसा मोठा फटका आहे तसं समीकरण मात्र बदलतंय. तसं पार्टे जरवट्या हाल 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 27 धावसंख्येची गरज आहे. टोटल धावफलकावरती धावा आहेत त्या बिनबाद 5. चला चेंडूची पूर्तता करायची आयोजक. टोटल धावा आहेत 5 धावा धावफलकावरती आहेत. चला टाइमपास नकोय. लवकरात लवकर सामना सुरू करा. शेवटचा आणि अंतिम सामना या आजच्या रात्रीतला जो शिवन्या 11 दापोली आणि त्याचबरोबर शेरदिल मात्रेपाडा. धावसंख्या आहे ती 5. या चेंडूवरती अतिरिक्त धाव निश्चित स्वरूपाची येईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. तीस तरार टाकला चेंडू. शरीराचा वेध घेणारा चेंडू मात्र पाहायला मिळाला. हा चेंडू देखील निर्धाव येतोय. समीकरण या चेंडूवरती बदललंय. निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर उर्वरित आता 15 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 26 धावसंख्येची अजूनही गरज असेल. कंपल्सरी चेसिंग. संघाची धावसंख्या आहे ती बिनबाद 6 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीच्या उंबरट्यावरती पंजे षटक हाताळतोय योगेश म्हात्रे. 30 तरार गेंदबाज का वेग याच्या गोलंदाजाकडे की चेंडू पडल्यानंतर मात्र फलंदाज त्या चेंडूकडे आशाळभूत नजरेने पाहत राहतो. यावेळेस फुल टॉस चेंडू बॅटवर व्यवस्थितरित्या कन्वर्ट झाल्याने क्षेत्ररक्षकांनी या चेंडूवरती मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये झेल सुटल्यानंतर या चेंडूवरती धावा कंप्लीट झाल्या. 1 आणि 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे जाते. 7 धावा धावफलकावरती आहेत. सिंगल या चेंडूवरती मात्र प्राधान्य दिलं गेलं. सिंगल धाव या चेंडूवरती कंप्लीट झाली. समीकरण या चेंडूवरती मात्र बदललं जाईल. चेंडू शिल्लक असते आता उर्वरित 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 25 धावसंख्येची अजूनही गरज आहे. चला सामना स्पीडअप करायचा आहे. दोन्ही संघांचे खेळाडू विनंती आपल्या आपणास. दुसरं सत्र सुरू आहे आणि या दुसऱ्या सत्रामध्ये मात्र 14 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावांची अजूनही गरज आहे. योगेश म्हात्रे यावेळेस हा चेंडू घेऊन सज्ज झाला. या चेंडूला मात्र एक देखना फटका बघायला मिळतोय. उंची जास्त आहे या चेंडूवरती आणि
अशा प्रकारचं जेल घेणं नरेश फार कठीण असतं आणि तो प्रयत्न या चेंडूवरती केला गेला. जेल सुटल्यानंतर या चेंडूवरती एक धाव मात्र कंप्लीट झाली आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती येतील. षटक क्रमांक पहिलं मात्र या ठिकाणी सुरू आहे, जे आतापर्यंत योगेश म्हात्रे मात्र हाताळतोय. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील या पहिल्या षटकामधल्या. संघाची धावसंख्या आहे ती बिनबाद 8 धावा धावफलकावरती आहेत. तेरा चेंडू आणि 24 धावा संख्येची अजूनही गरज आहे या सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर. यावेळेचा हा चेंडू दांडी गुलकिरे या चेंडूवरती सलामीच्या जोड साखळीतला एक फलंदाज या चेंडूवरती माघारी परते. सुमित पाटील या चेंडूवरती बाद होतोय. मोठी सफलता या शेवटच्या आणि अंतिम चेंडूवरती मात्र प्राप्त करतोय तो गोलंदाज योगेश म्हात्रे. पहिलं षटक संपलं गेलंय. 6 चेंडूंच्या अखेरीस संघाची धावसंख्या आहे ती 1 बाद 8 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सलामीचा अजून एक फलंदाज मैदानामध्ये मात्र आहे, तो विशाल जितेकर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, प्रशांत कांबळी. आणि त्याचबरोबर विशाल जितेकर असे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र खेळ करतायत. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 24 धावा संख्येची अजूनही गरज आहे या सामन्यामध्ये. या सामन्यामध्ये काय घडेल आणि काय बिघडेल हे सांगणं कठीण आहे, कारण योगेश म्हात्रेने चांगलं षटक हाताळलं, ज्याने आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वाचा विकेट त्या ओव्हर्समध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिला. तो सुमित पाटील त्या ओव्हर्समध्ये बाद झाला, जो तंबूचा असायला परतलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत कांबळी. स्ट्रायकिंग एंडवरती आता फलंदाज असतील विशाल जितेकर, जो वैयक्तिक 2 या धावसंख्येवरती खेळतोय. तो बात आता स्ट्रायकिंग एंडवरती या गोलंदाजाचा सामना करतोय गोलंदाज राजेश म्हात्रे. यावेळेस देखना फटका, उंची जास्त आहे या चेंडूवरती आणि नशिबाने साथ दिली विशाल जितेकर आणि या चेंडूवरती येतो एक देखना फटका. षटकार येतो या चेंडूवरती. धावसंख्येचा आकडा इथून या 6 धाब्याने मात्र पुढे जाईल. एकूण धावा जाऊन पोहोचतील त्या 14 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण या चेंडूवरती बदलेल. उर्वरित चेंडू शिल्लक असतील आता 11 आणि 18 धावसंख्येची गरज असेल. मोठा फटका आलाय, अंतर आता कमी झालंय. जसे निर्धाव चेंडू येतील तसं समीकरण आणि हे अंतर थोडंसं कमी होईल, परंतु षटकार आलाय, समीकरण बदललंय. 11 चेंडू शिल्लक आहेत, 18 धावसंख्येची अजूनही गरज आहे. यावेळेस सुकण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. इतका वेगाने टाकलेला चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा बघायला मिळाला. समीकरण या निर्धाव चेंडूच्या नंतर मात्र बदलेल. चेंडू शिल्लक असले आता 10 आणि 18 धावसंख्येची अजूनही गरज असेल. गोलंदाजी मार्कवरती राजेश म्हात्रे मात्र चांगलं कमबॅक करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकाराचा मार खाल्ल्यानंतर दुसरा चेंडू मात्र निर्धाव फेकण्यामध्ये यशस्वी ठरतोय. परंतु या चेंडूवरती काय घडलं, या चेंडूवरती धावा किती येणार, पंचांचा निर्वाळा येतो या चेंडूवरती. एक देखना फटका येतोय, लॉंग ऑफ आणि डीप स्क्वेअर लेगच्या मधोमध मारलेला हा फटका. षटकार येतो या चेंडूवरती आणि 6 धावा या चेंडूवरती मिळतील. धावसंख्येचा इथून आलेख मात्र पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती येतील. अंतर या 6 धावेने मात्र कमी होईल, कारण इथे समीकरण बदलेल. चेंडू शिल्लक आहेत आता 9 आणि धावांची गरज आहे ती 12. 9 चेंडू शिल्लक आहेत, 12 धावांची गरज आहे. षटकार आलाय विशाल जितेकरच्या बॅटमधून, जो आतापर्यंत विशाल जितेकर शांत होता, ज्याला स्ट्राईक फार कमी मिळाली. आतापर्यंत 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले, म्हणजे वैयक्तिक 14 या धावसंख्येवरती खेळतोय तो विशाल जितेकर. ऑन स्ट्राईक आहे. गोलंदाजी मार्कवरती राजेश म्हात्रे, ज्याने 2 षटकारांचा मार काढला. एक निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी ठरलाय. यावेळेस सरळ फटका खेचलाय लॉंग ऑन रिझन मध्ये. शतषकी त्या ठिकाणी आहेत. एक धाव या चेंडूवरती देखील विशालला मिळेल आणि संघ एकेरी अंकाने पुढे जाईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 या धावसंख्येवरती आणि समीकरण या एकेरी अंकाने मात्र बदलेल. चेंडू शिल्लक असतील आता 8 आणि 11 धावसंख्येची अजूनही गरज असेल. या सामन्यामध्ये काय घडेल काय बिघडेल हे सांगणं कठीण आहे.
कारण विशाल जितेकर आता नॉन स्ट्रायकिंग एंड वरती उभा असेल. स्ट्रायकिंग एंड वरती मात्र प्रशांत कांबळी असतील. गोलंदाजी मार्क वरती आहे राजेश म्हात्रे, जो आतापर्यंत 13 धावा खर्च करतोय. यावेळेसचा हा चेंडू सरळ फटका खेचला. प्रशांत कांबळीच्या बॅट मधून लगावलेला हा फटका, डोल्याचं पाळणं फेडणारा फटका लगावला गेलाय. तो प्रशांत कांबळीच्या बॅट मधून येतो षटकार. धावसंख्येचा आकडा इथून 6 धावांनी पुढे जाईल. एकूण धावसंख्या होती ती 27 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण या चेंडूवरती बदलेल. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 7 आणि 5 धावांची अजूनही गरज असेल. ऑन स्ट्राईक प्रशांत कांबळी या चेंडूवरती पूर्णपणे बीट होतो आणि हा चेंडू मात्र सरळ येतोय. निर्धाव चेंडूची सांगता या चेंडूवरती पाहायला मिळाली. अजूनही मॅच मध्ये कोणी जिंकलं नाही, कोणी हारलं नाही मित्रांनो, कारण चेंडू शिल्लक असणार आहेत आता 6 आणि धावांची गरज असणार आहे ती 5. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे, याची देखील आपण नोंद घ्या. चेंडू शिल्लक असते आता 6 आणि 5 धावांची अजूनही गरज असेल. शेवटचा गोलंदाज कोण असेल याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. अच्छा रात्रीमध्ये कोणता संघ पुढे जाईल? साहिल शिवन्या 11 दापोली आणि त्याचबरोबरीने शेरदिल मात्रेपडा, हे दोन्ही संघांची ही लढत. नरेश दळवी सिव्हिल इंजिनियर आहेत. संघाची धावसंख्या आहे ती 27 धावा. नरेश दळवी आत खूप मोठ्या उंचीवर आहात तुम्ही. गरज असेल आता 6 चेंडू आणि 5 धावांची. चला टाइमपास नकोय पंच, त्वरित सामना सुरू करा. भास्कर दळवी बघा खूप मेहनत घेत आहेत पहिल्या दिवसापासूनच आणि दिनेशजी गाडगे साहेबांचे निकटवर्ती आहेत ते. यावेळेस या चेंडूवरती कलात्मक या चेंडूला खेळलं आणि या चेंडूवरती लगावलाय एक देखना फटका. चौकार या चेंडूवरती येतोय. धावसंख्येचा आकडा जाऊन पोहोचतो 31 धावा धाव फलकावरती आहेत. आता चेंडू शिल्लक असतील 5 आणि 1 धावेची गरज. भास्कर दळवी आणि त्याचबरोबरीने खूप चांगला आनंद घेत आहेत. त्यांचं गाणं कदाचित आता ऐकायला मिळेल मॅच संपल्यानंतर, नाही का? मगाशी कमिटमेंट केली भास्कर दळवी तुम्ही, एक गाणं शेवटच्या मॅच नंतर मी ऐकवेन, परंतु यावेळेस या चेंडूवरती उंची जास्त आहे या चेंडूला आणि इथून मात्र झेल पकडला जाईल. आणि या चेंडूवरती फलंदाज विशाल जितेकर या चेंडूवरती बाद होतोय. धावसंख्या 31 धावा धाव फलकावरती आहेत. चेंडू शिल्लक आहेत 4. अजूनही 1 धावेची मित्रांनो गरज आहे, कारण नरेश क्रिकेटच्या पटलावरती शेवटचा चेंडू पडणार नाही तोपर्यंत हे भागीदार करणं देखील चुकीचं असेल, कारण कंपल्सरी चेसिंग म्हटलं की तुम्हाला ही 1 धाव पूर्ण करावी लागेल. भास्कर दळवी आपण जाऊ नका कुठे. एक गाणं तुम्ही मगाशी कमिटमेंट केली की मॅच संपल्यानंतर एक गाणं मी म्हणेन, अर्धा का होईना पण ते गाणं मी बोलीन आज. WTCच्या माध्यमातून 198 देशामध्ये तुमचा तो गाणं जाईल, म्हणजे किती फेमस व्हाल तुम्ही. आणि जेव्हा जेव्हा युट्यूब ओपन होईल तेव्हा भास्कर दळवी तुमचं गाणं ते ऐकायला मिळेल. 1 धावेची अजूनही गरज आहे. या चेंडूवरती काय घडेल आणि काय बिघडेल हे सांगणं कठीण होतं, परंतु 1 धाव मात्र या चेंडूवरती पूर्ण झाली. सामना इथून जिंकला साई शिवन्या 11 दापोली. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 8 चेंडू 18 धावांची खेळी करणारा रायगडमध्ये खऱ्या अर्थाने ज्याचं नाव अग्रगण्याने घेतलं जातं तो विशाल जितेकर ठरतो मॅन ऑफ द मॅच. तर आपण त्वरित त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यावं. आणि भास्कर दळवी आपण कुठे जाऊ नका, तुमचं एक गाणं ऐकल्याशिवाय